All right, so just to consolidate things, our goal is to install our Python project on the server आणि आपला तो रन करून बघायचा आहे, राईट? सो वी आर इन द चॅप्टर 7 अँड वी वॉन्ट टू डिप्लॉय फ्लास्क अँड डायरेक्टली आपण स्टेप्स बघूयात. सो we wanted to install few packages, right? And then to install these packages to have the internet speed, we changed the network to virtualized network. All right. तो पहिल्यांदा ॲज युजल आय पी ॲड्रेस आणि इथे दिसतंय 192.168.1.75. सो SSH Ubuntu at 192.168.1.75. हा कनेक्ट नाही होते, सो लेट्स पिंग 192.168.1.75. पिंग होतोय बरोबर. ते पॉवर शेल आहे. लेट्स एक्झिट दिस वन्स अँड SSH Ubuntu at, right, yes, password, okay. And then we were trying to install this, so let's install this. Python 3 ऑलरेडी newest version आहे, Git ऑलरेडी आहे आणि पुढचा आता इन्स्टॉल करतोय तो काय इन्स्टॉल करतोय, आय थिंक VNV इन्स्टॉल करत असेल. ठीक आहे, हे इन्स्टॉलेशन चालू आहे तोपर्यंत पॅरलली आय विल कनेक्ट इट अगेन थ्रू अनदर टर्मिनल SSH Ubuntu at 192.168.1.75 आणि लेट्स जस्ट से गिट हायफन हायफन वर्जन आणि बघू इन्स्टॉल झालंय का. सो गिट इन्स्टॉल झालंय. आपण PWD बघू. सो आपली प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी ही आहे, ठीक आहे. अँड वी वॉन्ट टू नाव क्लोन अवर रेपो. तर गिटहबमध्ये CTO स्कूल आणि याच्यामध्ये टू डू प्रोजेक्टचा घेतो मी आत्ता टेंटेटिव्हली. सो टू डू बिल्डिंग अ टू डू इंटू मायक्रो प्रॉडक्ट, ठीक आहे. तर ही रेपो होती. आता ही मी CTO स्कूलची घेतोय. यू कॅन डायरेक्टली ट्राय द वन दॅट यू हॅव पुश्ड आणि तुम्ही HTMLची घेऊन बघू शकता. आपण डायरेक्ट पायथनच करतोय. थोडंसं आपण ॲम्बिशियस गोल ठेवतोय की डायरेक्ट पायथन चेक करून बघतोय सर्व्हरवर. तुम्ही स्टॅटिक HTML ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करू शकता की स्टॅटिक HTML फाईल कशी घ्यायची. सो इथे येऊयात गिट क्लोन आणि पेस्ट. तो उबंटूच्या आतमध्ये ही रेपो आता ओपन होत तयार झाली असेल. सो PWD LS मध्ये दिसतंय बिल्डिंग टू डू. तो CD बिल्डिंग टू डू LS मला पार्ट 1 वगैरे दिसत आहे. आता मला इथे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करायचं आहे. आता व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट त्यांनी अजून पूर्ण इन्स्टॉल नाही केलं आहे. त्याचं इन्स्टॉलेशन चालू आहे. बट लेट जस्ट चेक पायथन 3 हायफन M VNV घेतोय का तो. नाही आहे, त्याला पायथन 3 हे लागतंय ॲप इन्स्टॉलला. तर 44 झालंय हे. ते स्टॉप करू. सुडो ॲप इन्स्टॉल अनेबल कुड नॉट ओपन लॉक फाईल, ओके. परमिशन डिनाईड, हे परमिशन डिनाईडला सुडो करणार. येस, हा जरा लवकर होतोय, ठीक आहे. पिप इन्स्टॉल्ड आहे का ते पण बघू तोपर्यंत. पिप डबल हायफन वर्जन आणि पिप नाही आहे. पिप 3 डबल हायफन वर्जन पायथन 3 हायफन पिप डबल हायफन वर्जन
नाही ओके. सो आय थिंक तो python 3-pip इन्स्टॉल करत होता तेव्हा, जे हे इन्स्टॉलेशन चालू होतं आधीचं, अँड नॉट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. बिकॉज Python 3 इज ऑलरेडी सेट, Python 3 इज सेट आणि gid इज ऑलरेडी न्यूएस्ट व्हर्जन. सो तो इथे होता Python 3 pip वर. आणि आता आपण त्याला VNV देतोय. ठीक आहे. तो VNV होऊन जाईल. VNV इन्स्टॉल झालंय. ओके. आता पिप परत देऊयात एकदा त्याला. लेट इट कंटिन्यू विथ द पिप. Python 3 pip. ओके, हे होतंय तोपर्यंत. Python 3 -m VNV. तो बिल्डिंग अ टू डू चार्जमध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट केलं. अगेन इफ आय डू ls, इथे आपल्याला VNV दिसतंय. तो ॲक्टिवेट करायला कमांड आहे सोर्स स्पेस VNV. आपल्याकडे ॲक्टिवेट बी आपल्या इथे सोर्स असतं, सॉरी स्क्रिप्ट असतं, इथे बी नसतं पायथनमध्ये. तो ॲक्टिवेट केला, इथे VNV दिसतंय. सो आय नो दॅट इट इज ॲक्टिवेटेड नाऊ. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट झालं आहे आपलं. देन व्हॉट आर द नेक्स्ट स्टेप्स? पार्ट 7. गिट क्लोन केला आपण. त्याच्यानंतर फाईलमध्ये आलो. फाईल दिसत आहेत आणि आपण फाईल चेक अशीही करू शकतो. कॅट ॲप फाय. सो इथे मी ls देतोय. आता मला एक फाईल बघायची आहे पार्ट 1च्या आतमध्ये. तर मी कॅट पी पार्ट 1 टॅब आणि app.py. सो मला इथेच फाईल दिसते आता. अशी सुद्धा फाईल दिसते. आणि मला जर ती एडिट करायची असेल तर मी नॅनो देईल. सो नॅनो पार्ट 1 टॅब app.py आणि इथे मी एडिटेबल फॉर्ममध्ये आलो. पण आपल्याला कधीच फाईल सर्व्हरवरून एडिट नसतात करायच्या, मेन फाईल्स म्हणजे आपल्या कोडच्या. वी ऑलवेज वॉन्ट टू पुश इट इन ऑन द सर्व्हर ऑन द गिट आणि मग डाउनलोड इट फ्रॉम गिट पूल. तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट केलं हे दिसतंय आपल्याला. मग पीप इन्स्टॉल -r रिक्वायरमेंट्स. आता पीप आपली चालणार नाही, मी जस्ट एकदा कमांड देतो. ओके, घेतोय तो. सो पीप इन्स्टॉल -r रिक्वायरमेंट्स आहे का पार्ट 1च्या आतमध्ये असेल. सो पार्ट 1 आणि रिक्वायरमेंट्स. येस, तो रिक्वायरमेंट्स इन्स्टॉल होत आहेत. ठीक आहे. आता आपण फ्लास्क आणि या सगळ्या गोष्टी आपल्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये टाकतोय. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला GUnicon इन्स्टॉल करावं लागेल एक. सो लेट्स डू pip इन्स्टॉल GUnicon. तो GUnicon झालाय आणि इफ वी डू pip लिस्ट तर आपल्याला सगळे पॅकेजेस दिसत आहेत इथे. आता ॲज युज्युअल आपण आधी रेग्युलर पद्धतीने ॲप रन करून बघू. सो पायथन पार्ट 1 आणि इथे app.py. तर हे रन झालंय. पण आता हे 127.0.0.1 म्हणजे उबंटूमध्ये रन झालंय. सो मी जर माझ्या इथून ब्राउझरवरून आता देईल 127.0.0.0.1 5000, हे माझं जुनं VS कोड चालू आहे. सो लेट मी स्टॉप दिस. राईट. ठीक आहे. सो जुनं 5000 पोर्टवर चालू होतं. इथे आपलं सर्व्हर चालू आहे 5000ला. सो मी परत हे स्टॉप करून स्टार्ट करतो आणि ब्राउझरला बघतो तर हे नाही दिसणार. बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग की दिस 127.0.0.1 आपल्या सर्व्हरवर चालू आहे. तो सर्व्हरवर 5000वर चालू आहे. सो इफ आय गो टू उबंटू आणि आता GUIचा ॲक्सेस आहेच म्हणून वी कॅन टेस्ट दिस. इथे जर मी ब्राउझरमध्ये गेलो आणि उबंटूच्या सर्व्हरवर सगळ्यात पहिल्यांदा लेट्स से आपल्याकडे ब्राउझर नाही आहे तर मी इथेच कर्ल दिलं आणि म्हटलं कर्लला 5000 ॲक्सेसिबल आहे का :5000. तर कर्ल कमांड नाही आहे. सो तो म्हणते कर्ल इन्स्टॉल कर. ठीक आहे. सो आपण जस्ट विल इन्स्टॉल इट. सुडो apt install कर्ल.
the cache log. ठीक आहे. So we'll directly access it from here 127.0.0.1:5000. तर इथे आपल्याला आपला फ्लास्कचा कोड दिसतोय बिकॉज आपण सर्व्हरवर रन केलाय. बट दॅट इज नॉट व्हॉट वी वॉन्ट टू अचीव्ह. आवर गोल इज टू बी एबल टू ॲक्सेस दिस वेबसाईट फ्रॉम आउटसाइड. सो जर मी इथे 192.168.1.75 केलं, जो त्याचा IP ॲड्रेस होता, तर मला वेबसाईट दिसायला पाहिजे. दॅट इज व्हॉट इज द कोअर गोल. ओके, सो एकदा परत IP ने बघूयात की याचा IP 175 बरोबर आहे आपला. सो असं केल्यावर आपल्याला दिसायला पाहिजे. दॅट इज द फायनल गोल. मग पुढची स्टेप बघूयात. आपण बघितलं की पायथनने असं तर होणार नाही. GUnicorn ॲज वी सॉ वी आर युझिंग फॉर प्रोडक्शन लेवल डिप्लॉयमेंट, की आपल्याला मल्टिपल युजर्सला पॅरलली रिक्वेस्ट सर्व करायची असेल तर आपण GUnicorn वापरणार. सो एकदा आपण GUnicornने रन करू. सो इफ आय टाईप GUnicorn :bind 0.0.0.0 आता आपला 5000 करावं लागेल. 8000 सुद्धा चालेल. तो 8000 हे करेल. आणि app.py मध्ये आता पार्ट 1 चा करावं लागेल आपल्याला. पार्ट 1 app:app. Okay, so worker failed to boot. No module name part 1. So I think we'll have to do this inside part 1. एक minute. So let's do it here. आणि इथून बाइंड करून बघू. ओके, सो नाव इट इज सेइंग की इट इज लिसनिंग ऑन 8000. याचा अर्थ जर मी उबंटू मध्ये गेलो तर 8000 मध्ये मला दिसेल आता साईट. सो लेट्स से 5000 तर बंद झाली, आपण ती बंद केली. पण इथे मी 8000 केलं तर मला साईट दिसते. दिस इज जस्ट अ चेंज इन फ्रॉम फ्लास्क टू GUnicorn. इथे आपला अजून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही की मी बाहेर कसं ऍक्सेस करू, बाहेर कसं याला आणू उबंटूच्या बाहेर. दॅट इज द कोअर थिंग दॅट वी आर ट्राइंग टू सॉल्व्ह. And that's where the Nginx part comes. So let's go to the next part then.